हाय गाईज, माझं नाव गौरी. आज आमच्या गल्लीत डीजे वाजत होता म्हणून मला नाचायचं मन झालं. पण ते सोडा, मला आज भूक लागली. पण काय खाऊ? मग थांबा आपण करूया गुळ आंबा. चला, गुळ आंबा कसं करता, चला रेसिपी स्टार्ट करूया. तर सर्वात पहिले मी गुळ आंबा कट करून घेतली. कट केल्याच्या नंतर असे मस्त छोटे छोटे पीसेसमध्ये कट करायचं. मग त्याला एका पातेल्यामध्ये नाही तर बाउलमध्ये ठेवून द्यायचं. मी एका बाउलमध्ये ठेवून दिला. मग त्याच्यानंतर आपल्याला कैरीपूर एका बाउलमध्ये ठेवल्यानंतर त्याला असं मस्त एका बाउलमध्ये पाणी घेऊन किंवा ग्लासमध्ये पाणी घ्यायचं. मग त्याला धुवून काढायचे. असे 5 मिनटं धुवून द्यायचं. असं धुवून द्यायचं आणि मग त्याच्यानंतर 5 मिनटानंतर झाल्यानंतर त्याचं सगळं असं पाणी ना असं काढून घ्यायचं. त्या बाउलमध्ये काढून घ्यायचं. त्याचं पूर्ण पाणी त्या बाउलमध्ये काढून घ्यायचं. मग काढल्यानंतर एक घ्यायची कढई खाऊ पण शकता आपण, खाल्लं आहे. मग त्याच्यानंतर आपण ते बाउलमध्ये पाणी काढलेलं होतं. मग घ्यायची कढई शोधायला चालले, कारण की आमच्या घरात काही सापडत नाही टायमावर. तर मी कढई शोधली. बघा, छोटीशी कढई, अशी कढई शोधली. मग गॅस ऑन केला आणि मग त्यात टाकलं. गॅस ऑन केला लायटरने आणि त्यात टाकलं तेल टाकायचं. त्याच्यानंतर आणि तेल टाकायचं. मग त्याच्यानंतर मोहरी टाकायची, थोडीशी मोहरीच्या नंतर त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं. मोहरीच्या नंतर त्याला थोडं मिक्स करून घ्यायचं, झालून घ्यायचं. मी हलवलेलं आहे बघा. आणि मग त्याच्यात टाकायचं आपला सुंदरसं आंबा, कट केलेला आंबा टाकून द्यायचा. आंबा टाकल्यानंतर आंब्याला थोडं शिजू द्यायचं. शिजल्यानंतर त्यात थोडं पाणी टाकायचं, मग साखर टाकायची. मग शिजल्यानंतर आपला गुळ आंबा रेडी. तुम्हाला कशी वाटली रेसिपी? लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तर आता बघा, मी देते मम्मीला. कसं झालं मम्मी? मम्मी म्हणली थँक्यू.